नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असल्या पाहिजेत. तर चला, आज आपण चाललो आहे इस्कॉन टेम्पल ठाण्याला. आज तुम्हाला एक टेम्पल दाखवतो आहे. चला, तर मी निघतो आता घरून. पहिले जातो माझ्या मित्राकडे, आणि आज माझ्याकडे गाडी नाही आहे. माझी गाडी आता घेऊन गेल्यामुळे मी आज मित्राची गाडी घेऊन चालू ठाण्याला. त्याच्या बाईकवर मी जाणार आहे. आता सध्या मी बदलापूरवरून निघतो आहे. पुढचं तुम्हाला रूट दाखवूनच देईल तसं पण. चला, तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये आपण. चला, तर आता आपण पोहोचलो आहे तर इस्कॉन टेम्पलच्या इथे. इस्कॉन टेम्पलच्या इथे पोहोचल्यानंतर समोरच गाडी पार्किंग करू शकता. 20 रुपये बाईकचे पार्किंग चार्ज घेतात. तसंच आपण आतमध्ये एंट्री केल्यानंतर चप्पल स्टँड आहे. चप्पल स्टँडच्या इथे चप्पल ठेवून तुम्ही टोकन घेऊ शकता त्याची.
टोकन घेतल्यानंतर आपण चला तुम्हाला पुढचा मंदिर परिसर दाखवतो आहे. मंदिर परिसराच्या बाहेर पूर्ण चाऱ्या साईडला जे गार्डन बनलेलं आहे, अतिशय सुंदर असं गार्डन बनलेलं आहे. छोटे छोटे प्राणी पक्षींच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत त्यांनी तसे. त्यानंतर आपण मंदिर परिसरामध्ये एंट्री करतो आहे. मंदिर परिसरामध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही समोरून जाऊन डायरेक्ट दर्शन पण घेऊ शकता किंवा लेफ्ट साईडून तुम्ही जाऊन लाईनमध्ये दर्शन घेऊ शकता. मंदिराच्या प्रत्येक खांबावरती, प्रत्येक कळसावरती कोरीव काम केलेलं आहे. सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. बघून एकदम मन प्रसन्न होतं. राधाकृष्णाची मूर्ती बघितल्यानंतर जीव मनाला शांतता भेटते, मन प्रसन्न होऊन जातो. त्यानंतर तुम्हाला मी मंदिर परिसर पूर्ण दाखवतो आहे. दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसून तुम्ही तुमची पूजा अर्चना करू शकता किंवा जे तुमचे काही जप वगैरे असतील ते तुम्ही जप करू शकता. तिथे बसण्यासाठी जागा अशी उपलब्ध करून दिलेली आहे. संध्याकाळी 4:30 वाजता मंदिर ओपनिंग होतं आहे व रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर चालू असतं. यावेळी जाऊन तुम्ही कधीही दर्शन घेऊ शकता. काय लावले बोर्ड आणि कशाचे लावले काय लावले चला तर मित्रांनो, मी तुम्हाला अशा प्रकारे आपला इस्कॉन टेम्पल दाखवलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.